नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। आज नागपुर में डीजी के आदेशानुसार नागपुर के पुलिस कमिश्नर रविंद्र सिंगल द्वारा एक प्रेस कॉन्फ्रेंस ली गई, जिसमें उन्होंने पुलिस भर्ती के बारे में जानकारी दी। उन्होंने कहा कि पुलिस सिपाही के लिए 347 पदों की भर्ती करने वाले हैं और साथ ही जेल डिपार्टमेंट के लिए 251 पदों की। इस भर्ती के लिए उनके पास हजारों आवेदन आए हैं और ये संपूर्ण प्रक्रिया पुलिस मुख्यालय के मैदान में होने वाली है। प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे आणि ही प्रेस कॉन्फरन्स आपल्याकडे जे भरती होणार आहे ते पोलीस रिक्रुटमेंट म्हणजे पोलीस भरती प्लस प्रिझन्स डिपार्टमेंटची जे वेकेन्सीज आहे त्याच्यासाठी, आणि ही दोन्ही भरती आमचे मार्फती म्हणजे पोलीस डिपार्टमेंट हे भरणार आहे। याच्यात ही भरती आपली पोलीस जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पोलीस शिपाई भरती 22-23 करिता आपल्याकडे जवळपास 347 पद आहे जे आपण भरणार आहे। तसेच प्रिझन डिपार्टमेंट जेल डिपार्टमेंटसाठी 255 आहेत। 347 जे पद आहे त्याच्यासाठी आम्हाला जवळपास 29,987 अर्ज प्राप्त झालेले आहे आणि त्याच्यात पुरुष उमेदवार जे आहे 22,269 आहेत त्याचे अर्ज, तसेच महिला आहेत त्याच्यात 7,713 आणि तसेच तृतीयपंथी जे आहे उमेदवार ते आहेत 5। त्याशिवाय जसं मी सांगितलं की 22-23 जे जेल डिपार्टमेंट त्याच्यासाठी जे आहे 255, त्याच्यात एकूण प्राप्त जे अर्ज आमच्याकडे आलेले ते आहे 55,297 आणि त्याच्यात पुरुष उमेदवार आहे 39,674 आणि महिला अर्जदार आहेत त्याच्यात 15,618 आणि त्याच्यासाठी जे तृतीयपंथी उमेदवार आहे ते त्यांचे 5 अर्ज आमच्याकडे आलेले आहे। तर हा एकूण भरतीचा आराखडा आहे आपल्याकडे आणि याच्यासाठी जे आमची भरती पोलीस मुख्यालय जे आहे ग्राउंड तिथेच आम्ही भरवणार आहे आणि याच्यासाठी जे जे सूचना आहे आम्ही वेळोवेळी जे उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना दिलेले आहे। पोलीस भरतीसाठी आमचे जॉईंट CP अश्वती दोर्जे ती त्याचे अध्यक्ष राहतील आणि तसेच जे जेल डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठी आपले ॲडिशनल CP क्राईम श्री संजय पाटील हे ते अध्यक्ष राहणार आहेत त्याचे, आणि ही सकाळी दररोज 5 वाजता सुरू होतील आणि सोमवार ते शनिवारपर्यंत राहील। संडेचा आम्ही गॅप घेणार आहे। याच्यासाठी आम्ही जे रिक्वायरमेंट आहे ते रिक्वायरमेंट्स आपण सगळी पूर्ण करतो आहे। याच्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून आपण ACP HQ नयन म्हणून आहे ते त्यांना आम्ही केलेलं आहे। तसेच ACB डिपार्टमेंटला किंवा इतर जे जे डिपार्टमेंट्स आहे त्यांनाही आम्ही सूचना दिलेली आहे की ट्रान्सपेरंट भरती कसे होतील। कुठलीही एक तर उमेदवारांची काही तुमच्याकडे कंप्लेंट्स आली तर तुम्ही आम्हाला कळवा किंवा त्याच्यावर जे लोक याच्यात मिसलीड असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही कारवाई करा, ही आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे किंवा त्यांना विनंती केलेली आहे। तसेच एक नवीन आपण हे सुरू करतो एक बॉक्स। काही वेळेस उमेदवार समोर येऊन सांगू शकत नाही, जर त्यांनी मिनावी किंवा असं जर काय सांगायचं असला तर ते एक बॉक्स कंप्लेंट बॉक्स आम्ही तिथे ठेवणार आहे। त्या बॉक्समध्ये आपली कंप्लेंट्स किंवा काही सूचना असतील तर ते त्याच्यात टाकू शकतात। ही जे आहेत भरती मागे पण झाली होती, व्यवस्थितपणे पार पाडण्यात आली होती। यावर्षी आपण व्यवस्थितपणे पार पाडू। ही भरतीला 19 तारीखपासून सुरू होणार आहे ही भरती आणि याच्याशी निगडीत जर आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा, आम्ही त्याचे उत्तर देऊ। आमचे दोन्ही म्हणजे अध्यक्ष राहणारे भरतीमध्ये ते पण उपस्थित आहे।